मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारीची ऑफर, मातोश्री बाहेर पत्रकारांनी गाठल्यावर उत्तर देण्यास नकार। जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाने पाठवलेली नोटीस उद्धव ठाकरेंनी धुडकावली। आम्ही जय भवानी म्हणणारच, ठाकरेंची आक्रमक भूमिका। देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान व्हायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा। महाराष्ट्रात नालायकांचा सर्वे केला तर उद्धव ठाकरे पहिल्या स्थानी असतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका। भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले। जळगाव विमानतळावर अचानक भेट झाली। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा बुलढाणा दौऱ्यावर, संग्रामपूर तालुक्यात प्रचार सभा। नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात 3 तरुण ठार। नांदूर शिंगोटे लोणी मार्गावरती निमोन इथं भीषण अपघात। माझ्या 16,000 कोटींच्या मालमत्ता पुण्यातील 4 बिल्डर्सने अवघ्या 826 कोटींना विकत घेतल्या। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत डीएस कुलकर्णींचा गौप्यस्फोट। तिरुपतीचं बालाजी मंदिर बनलं जगातलं सर्वात श्रीमंत मंदिर। 18,817 कोटी कॅश आणि 11,329 किलो इतकं प्रचंड सोनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।